चॅनल. हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. वेलकम टू अवर चॅनल. आजपासून आपण मित्रांनो 9th क्लासची आपण सायन्सची एक एक पूर्ण चॅप्टर वाईज सिरीज सुरू करणार आहोत. 9th क्लासचा आता सेकंड सेमिस्टर तुमचा सुरू आहे. तो सेकंड सेमिस्टरचा पहिला चॅप्टर आहे सायन्सचा, तो आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तो तुमच्या टेक्स्ट बुकच्या पेज नंबर 115 म्हणजे 115 पेज नंबरवर आहे. त्यातला आपण कॉन्सेप्ट वाईज पूर्ण डिटेल व्हिडिओज बघू. सो बघा, आता आपण स्टार्ट करू. सपोज एक चिंटू नावाचा मुलगा आहे. त्या मुलाने आपल्या रूम मध्ये पूर्णपणे अंधार केला आणि त्याला आता काय दिसेल? मग त्याला काय दिसेल? त्याला काहीच दिसणार नाही. बघा, आता हा चिंटू आहे. चिंटूने आपल्या रूम मध्ये पूर्ण अंधार करून ठेवलाय, तर मग त्याला काय दिसेल? त्याला काहीच दिसणार नाही. पण समजा का चिंटू आपल्या रूमच्या लाईटची बटन दाबली, तर मग त्याला लाईट जी आहे ते दिसेल आणि त्याच्या रूम मध्ये जे जे वस्तू काही ठेवले आहे ते सगळे काही त्याला दिसेल. त्याला जो हा कम्प्युटरचा मॉनिटर दिसेल, हा कपबोर्ड दिसेल, हा कीबोर्ड दिसेल, हे चेअर दिसेल, हे डोअर दिसेल, हा सीपीयू दिसेल, सगळ्या गोष्टी त्याला क्लिअर दिसतात. पण असा होत का नाही? जसा त्याने ऑन केला बटन, त्याला दिसत कशी काय वस्तू आहे, तोच सगळा काय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, आता जसा त्याने लाईट ऑन केल्याबरोबर लाईटची जी रे आहे ते पडली त्या मॉनिटरवर. मॉनिटरवरून लाईटची रे गेली चिंटूच्या डोळ्यामध्ये. आता चिंटूच्या डोळ्यामध्ये जशी मॉनिटरची रे गेली, तिथून त्याला मॉनिटरची एक इमेज दिसली. आता पण असा झाला का की डायरेक्ट त्याला लाईट लावल्याबरोबर ही वस्तू दिसत आहे? म्हणजे लाईट नेमका होते काय? तर लाईट म्हणजे जे आहे, बघा आता, लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन दॅट प्रोड्यूस सेन्सेशन ऑफ विजन. ज्या रेडिएशन मुळे आपल्याला काहीतरी दिसू शकते, डायरेक्ट आपल्या वस्तूवर पडेल ना, वस्तूवरून आपल्या डोळ्यांमध्ये पडेल, त्याला म्हणू शकतो आपण लाईट. बघा मग आता, लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. कोणती रेडिएशन आहे? लाईट म्हणजे एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन दॅट प्रोड्यूस किंवा क्रिएट म्हणू शकतो सेन्सेशन ऑफ विजन. सेन्सेशन ऑफ विजन म्हणजे काय होते? ज्याच्यामुळे आपल्याला कोणतीही गोष्ट दिसते, त्याला म्हणू शकतो आपण लाईट. त्यानंतर लाईटचे दोन महत्वाचे प्रॉपर्टी एकदम इम्पॉर्टंट वाले, ते आहे लाईट जे आहे ते रेक्टिलिनियर प्रपोगेशन आहे आणि त्याचा रिफ्लेक्शन होऊ शकतो. आता रेक्टिलिनियर प्रपोगेशन म्हणजे काय होते? रेक्टिलिनियर मध्ये एक शब्द आहे लिनियर. लिनियर म्हणजे होते एका लाईन मधला. एका लाईन मध्ये तुम्ही शाळेमध्ये उभे राहत असाल एका रांगेत, एका लाईन मध्ये, तर तुम्ही कसे राहता? सरळ सरळ राहता का इकडे तिकडे राहता? तुम्ही एकदम सरळ राहता. तसा जो लाईट आहे तो रेक्टिलिनियर प्रपोगेशन आहे. म्हणजे तो काय, सरळ एका लाईन मध्येच ट्रॅव्हल करतो. तो कधी असा 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 सापासारखा असा असा नाही जात, तो एकदम सरळ सरळ जातो. बघा, आता हा जो लाईट आहे हा असा एकदम स्ट्रेट लाईन मध्ये जातो, त्याच्यामुळेच त्याला म्हणतो हा एक रेक्टिलिनियर प्रपोगेशन आहे. आणि लाईटचा जो आहे तो रिफ्लेक्शन होऊ शकतो. रिफ्लेक्शन म्हणजे काय? तर तुम्ही लहानपणी केले असाल, एखादा तुमच्याकडे आरसा असेल, सूर्याची जे सनची रेज आहे ते तुम्ही त्या आरशावर पाडले असेल ना, कोणाच्या तरी डोळ्यामध्ये असं 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 केले असाल. तुम्ही केले का नाही माहित नाही, आम्ही तर करतो म्हणजे करत होतो लहानपणी. आमच्याकडे एक आरसा राहत होता. आरशाची रे जी आहे ते आपण त्या मिररवर पाडत होतो, असा इकडे तिकडे कोणातरी डोळ्यामध्ये पाडत होतो. खूप मजा येत होती. पहा मग आता, रेक्टिलिनियर प्रोपोगेशन म्हणजे काय होतं? तुम्ही समजा का एखाद्या खंडरमध्ये गेले असाल, जा नको बरं सांगत आहोत, एखाद्या खंडरमध्ये गेले असाल तुम्ही, खंडरमधून अशी तुम्हाला एक बीम दिसते. ते बीम जे आहे ते सरळ सरळ दिसते. अशी बीम दिसते का कधी इकडे जाते कधी तिकडे जाते, अशी 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 नाही दिसते, एकदम सरळ सरळ दिसते. याला म्हणतो आपण रेक्टिलिनियर प्रोपोगेशन. आणि रिफ्लेक्शन म्हणजे तर आताच सांगितलं तुम्हाला, एखादी लाईट समजा का मिररवर पडली तर ते अशी सरळ जाईल, त्याला म्हणतो आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट. पहा मग आता, आपल्याकडे समजा का एक मिरर आहे, हा आरसा आहे. याच्यावर आता माझ्याकडे एक समजा का टॉर्च आहे. हा माझ्याकडे टॉर्च आहे. टॉर्चची जी रे आहे ते मी काय करता, या आरशावर पाडतो, मिररवर पाडतो. तर मग काय होईल? मिररवर पडल आणि ते आतमध्ये नाही शिरून जाईल, ते कुठे जाईल? अशी त्याच डायरेक्शन मध्ये वापस जाईल. अशाच काय कॉन्सेप्टला म्हणतो आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट. बघा मग आता, रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय होते? वेन लाईट रेज स्ट्राईक द बाउंड्री ऑफ द टू मीडियम सच ॲज एअर अँड ग्लास, पार्ट ऑफ लाईट टर्न बॅक इनटू द मीडियम इनटू सेम मीडियम, धिस कॉल्ड रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता बघा, जेव्हा आपण टॉर्च मधून लाईट पाडलो, हे आतमध्ये न शिरता त्याच डायरेक्शन मध्ये वापस गेली. ज्या डायरेक्शन मधून आली त्याच डायरेक्शन मध्ये वापस गेली. यालाच म्हणतो आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, टर्न बॅक होणे लाईट, त्यालाच म्हणतो आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट. जसं तुमच्याकडे एखादा बॉल असेल, तुम्ही समजा का बॉल भिंतीला मारला, भिंतीला बॉल मारल्यावर तुमच्याकडे तो वापस येतो का भिंतीच्या आरपार, भिंतीच्या आतमध्ये शिरून जातो? भिंतीला आदळून तो बॉल तुमच्याकडे वापस येतो, त्यालाच म्हणू शकतो आपण एक प्रकारचा रिफ्लेक्शन. तशाच प्रकारचा काय असतो आपला लाईट. पहा मग आता, हे जे येणारी रे होती त्याला म्हणतो आपण इन्सिडंट रे.
हा जो आहे हा आपला आहे मिरर, आणि जे जाणारी रे आहे त्याला म्हणतो आपण रिफ्लेक्टेड रे. आता समजा का इथून आपण मधातून एक रे काढलो, त्याला म्हणतो आपण नॉर्मल. नॉर्मल जे राहते ते नेहमी लक्षात ठेवा सरफेसला परपेंडिक्युलर राहते. कशी राहते? परपेंडिक्युलर. आता नॉर्मल आणि इन्सिडेंट रे मध्ये समजा का हा अँगल बनत आहे, या अँगलला काय म्हणायचं? तर अँगलला म्हणायचं अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि त्याला आपण रिप्रेझेंट करतो आयनी. कशाने रिप्रेझेंट करतो? आयनी. तशाच प्रकारे हे जे रिफ्लेक्टेड रे आहे आणि नॉर्मल यांच्यामध्ये बी अँगल बनते, त्याला म्हणतो आपण अँगल ऑफ रिफ्लेक्शन, आणि त्याला रिप्रेझेंट करतो आपण आर न. लक्षात ठेवा, अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड इन्सिडेंट रे अँड नॉर्मल, अँगल बिटवीन incident ray and normal is called angle of incidence. It is represented by I. तशाच प्रकारे angle between reflected ray and normal is called angle of reflection आणि it is represented by R. लक्षात राहील एवढ्या गोष्टी. त्यानंतर आता रिफ्लेक्शनचे काही लॉज आहे ते बघून घेऊ आपण. पहा मग आता, द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे lie on the opposite side of the normal. पहा मग आता, इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे तुम्ही जर पाहत असाल, हे आहे नॉर्मल, हे आहे तुमची लेफ्ट साइड आणि ते आहे तुमची राईट साइड. तुमच्या लेफ्ट साइडला दिसताय इन्सिडेंट रे आणि राईट साइडला दिसताय रिफ्लेक्टेड रे. म्हणजे नॉर्मलच्या एका साइडला इन्सिडेंट रे राहील तर दुसऱ्या साइडला राहील तुमची रिफ्लेक्टेड रे. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर द अँगल ऑफ इन्सिडेंट अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज सेम. आता हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. जो पण आपला अँगल ऑफ इन्सिडेंट म्हणजे हा जो आय ची व्हॅल्यू असते आणि हे जे आर ची व्हॅल्यू असते, हे दोन्ही नेहमी इक्वल राहते. पहा मग आता, सपोज आय ची व्हॅल्यू 50 डिग्रीचा अँगल आहे नॉर्मल आणि इन्सिडेंट रे मध्ये, तर नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे मधला जो अँगल राहील तो डोळे झाकून 50 डिग्रीचाच राहील. सपोज यांचा अँगल जो आहे तो 60 डिग्रीचा बनत आहे, तर मग हा पण डोळे झाकून कितीचा राहील? 60 डिग्रीचा. एवढं लक्षात राहील. अँगल ऑफ इन्सिडेंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन जो राहतो तो एकदम इक्वल राहतो. त्यानंतर पाहू आता पहा मिरर. आता आपण पाहू मिरर. मिरर जो आहे, मिरर म्हणजे होते का, ज्याच्यातून आपण रिफ्लेक्शन करू शकतो, ज्याच्यातून एखादी लाईट त्याला आदळल आणि वापस जाईल, त्याला म्हणतो आपण मिरर. त्याची डेफिनेशन पाहून घेऊ. व्हॉट इज मिरर? अ सरफेस विच रिफ्लेक्ट लाईट अँड क्रिएट क्लिअर इमेज इज कॉल्ड मिरर. ज्या सरफेसवरून लाईट पडेल आणि रिफ्लेक्ट होईल, रिफ्लेक्ट होईल म्हणजे काय होईल? वापस जाईल आदळून, त्याला म्हणू शकतो आपण मिरर, आणि त्याची क्लिअर इमेज बनते. तुम्ही मिरर मध्ये स्वतःचा चेहरा पाहता म्हणजे तुम्हाला क्लिअर इमेज दिसते. पहा मग आता, मिरर जे आहे त्याचे दोन टाईप आहे. पहिला टाईप आहे प्लेन मिरर आणि दुसरा टाईप आहे स्पेरिकल मिरर. प्लेन मिरर म्हणजे आपण जो रोजच्या आपण जीवनात यूज करतो. हा बघा एक व्यक्ती आहे, हा पिंट्या जो आहे हा स्वतःला आपल्या चेहऱ्यामध्ये स्वतःचा चेहरा आपल्या आरसामध्ये पाहत आहे. आता हा पाहता तुम्ही बी याच्यातच पाहता. आणि स्पेरिकल मिरर मध्ये अजून दोन टाईप आहे. एक टाईपचा मिरर जो यूज करता तो तुम्ही शेविंग मध्ये, म्हणजे तुम्ही समजा कटिंगच्या दुकानात गेले असाल, मुली पार्लर मध्ये गेले असाल, तर तिथं तुम्ही बघता तो एक टाईपचा मिरर राहतो. किंवा एखाद्या कारचा जो लाईट साईडचा जो मिरर राहतो किंवा बाईकचा साईडचा मिरर राहतो, त्या टाईपचा मिरर राहतो. आता या मिररला का नाव आहे ते आपण समोर जाऊन व्हिडिओज मध्ये बघणारच आहोत. आता पहा, हा जो आपला प्लेन मिरर आहे याच्यामध्ये जे बी इमेज बनते ते एकदम सेम साईजची दिसते. तुम्ही समजा का 5 फूटची आहे तर त्या मिरर मध्ये बी तुम्ही 5च फूटची दिसाल. तुम्ही समजा एवढूशे 6, एवढूशे तर नाही राहत, एवढूशे 6 तर तुम्ही एवढे मोठे नाही दिसाल, किंवा एवढे मोठे राहाल तर एवढूशेच नाही दिसाल. जेवढे तुम्ही ऍक्च्युअल मध्ये आहात तेवढेच बरोबर तुम्ही दिसता. आणि याच्यामध्ये तुम्ही स्पेरिकल मिरर मध्ये जेवढे आहात तेवढे दिसू बी शकता किंवा लहान मोठे कसे बी दिसू शकता. ऑब्जेक्ट अँड इमेज आर सेम साइज. ऑब्जेक्ट आणि इमेज कसं राहते? सेम साइज. आणि इथं ऑब्जेक्ट अँड इमेज मे ऑर मे नॉट बी सेम साइज. राहू बी शकते आणि नाही बी राहू शकत. अशा टाईपचा आपला हा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, आणि जास्तीत जास्त या सिरीजला तुम्ही प्रतिसाद द्या, म्हणजे आपण एक नवीन अशी सिरीज सुरू करत राहू. थँक्यू सो मच.